नमस्कार. मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत ब्रिगेडियर सुधीर सावंत सर, जे एक एक्स इंडियन आर्मी पर्सन आहेत. त्याचसोबत ते एक पॉलिटिशियन देखील आहेत, समाजसेवक आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. माझा जीवन प्रवास हा वेगळाच राहिला आहे. माझा जन्म झाला बेळगाव जिल्ह्यात तुतकट्टी म्हणून आहे, तिथे मनगुत्ती गावामध्ये जन्म झाला होता. माझे वडील कोकणातले कणकवलीचे आणि माझी आई मनगुत्ती म्हणून गावातली बेळगावमध्ये. हा कर्नाटकात होता आणि म्हणून काय झालं की माझा सुरुवातीचा काळ हा जंगलात बऱ्यापैकी गेला. म्हणजे तिथले ट्रायबल्स होते बेरड आणि त्यांच्या बरोबर मी बरंच काही शिकलो नेचर बद्दल. आणि तेव्हा शिकार हा पॉप्युलर स्पोर्ट होता आणि लहानपणापासून शिकारीचं वेड मुलांना असायचं. आणि पण काय झालं, त्यामुळे मला जे स्किल्स आहेत ते युद्धात लागतात ते ऑटोमॅटिकली मला मिळत गेले. जे ट्रॅकिंगला स्टार म्हणजे चांदण्याला बघून रस्ते शोधायचे, ट्रॅक करायचं, ते लोकांना घेऊन जायचं. मग मी सैन्यात गेल्यावर आमच्या ट्रूप्सना सुद्धा अतिशय माउंटन आणि दऱ्या खोऱ्यामधून मी घेऊन जायचो. तर ते एक स्किल त्याच्यात डेव्हलप मोठ्या प्रमाणात झालं. आणि जंगलात राहणं, इंडिव्हिज्युअली एकटं फिरणं ह्याची सुद्धा सवय झाली, स्किल झालं. आणि त्यातूनच मग मी इंटरमिडिएट सायन्स असायचं तेव्हा, ते झाल्यानंतर मी आर्मीमध्ये आपला हे दिला, म्हणजे अर्ज भरला आणि सिलेक्ट झालो. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये माझं प्रशिक्षण सुरुवातीचं झालं 2 वर्षाचं. आणि त्याच्यानंतर 76 मध्ये मी एक ऑफिसर म्हणून मला कमिशन मिळालं. असा तेव्हापासून सैनिक म्हणून 91 पर्यंत आपण काम केलं. आणि हा काळ फार संघर्षाचा होता. तुम्हाला माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये प्रचंड प्रमाणात युद्ध चालू होतं, रशियन घुसले होते. श्रीलंकेमध्ये तामिळ टायगर तिथे प्रभावी झाले होते. आणि मी त्यावेळेला कमांडो इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा सुरुवातीच्या काळात माझी नेमणूक झाली. आणि त्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या लोकांना ट्रेनिंग देण्यात, अर्थात यंग ऑफिसरना तर ट्रेनिंग द्यायचं होतं, पण परदेशी अनेक सैन्यातल्या लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं. आणि त्यानंतर हे बऱ्याच ठिकाणी काम करावं लागलं. 8 वर्ष काश्मीरमध्ये माझी गेली आणि दहशतवाद्यांबरोबर संघर्षात गेली. सियाचीन मध्ये नोकरी केली. उरी सेक्टरमध्ये मला फार चांगला अनुभव आला तिथे काम करताना. आणि तिथून मग मी स्टाफ कॉलेजला गेलो. म्हणजे स्टाफ कॉलेज हे वेलिंग्टन म्हणजे उटी जवळ आहे. तिथे 1 वर्ष ट्रेनिंग केल्यानंतर तिथे MSc डिग्री मिळते, ती मिळाली. आणि तिथून मी सियाचीनला गेलो. आणि सियाचीनहून परत आल्यानंतर दिल्लीमध्ये मग माझी बदली इंटेलिजन्स झाली, मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये. त्यावेळेला माझ्याकडे जबाबदारी पाकिस्तानची होती. आणि म्हणून फार मोठा चांगला अनुभव मिळाला. एक देश स्टडी करायला मिळाला आणि कशा प्रकारे इतिहास आणि भूगोल आणि भविष्य हे कसं डेव्हलप होईल याचा अंदाज घेता आला. आणि त्याच काळामध्ये राजीव गांधी यांची भेट झाली. आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्प्युटरायझेशन, टेक्नॉलॉजीचा प्रसार, टेक्नॉलॉजी निर्माण करणं, सैन्य दलात वापरणं. मी स्वतः कॉम्प्युटर चालवायला सुरू केले त्यावेळेला. आणि हा टेक्नॉलॉजीचा एक मोठा बूम होता.
ज्यामुळे देशातलं सर्व काही पुढच्या काळात बदल ते आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आलेलो आहोत. तर हा टेक्नॉलॉजिकल आमचा एक बेस निर्माण झाला होता आणि अचानक इलेक्शन लागल्यानंतर मला निवडणुकीला उभं राहण्यासाठी नोकरी सोडावी लागली आणि तिथे निवडणूक उभा राहून खासदार झालो. हा इथपर्यंत माझा इतिहास सांगितला. सर, त्याचसोबत तुम्ही कारगिल वॉर मध्ये देखील सहभाग घेतलेला, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. तो अनुभव कसा होता? हा, तो माझ्या मिलिटरी आयुष्याचा दुसरा टप्पा होता. मी खासदार होतो, पण मी हँडिंग ओव्हर केलं नव्हतं माझ्या कामाचं. कारण मी 2 दिवसातच सैन्यातनं बाहेर जाऊन मी इलेक्शन लढलो होतो. त्यावेळेला माझा बॉन्ड होता स्टाफ कॉलेज केल्यामुळे. त्या पैसेही मला भरावे लागले ते आर्मी सोडताना. आणि टेरिटोरियल आर्मीमध्ये मला सैन्याने कमिशन पुन्हा दिलं 93ला. तर मी खासदार असून मी एक सैनिक अधिकारी म्हणून काम करत होतो. 2 वर्ष 2 महिने सैन्यात काम करायचं आणि 10 महिने बाहेर कुठेही आपण करू शकतो. आता सुद्धा माझं आमंत्रण आहे अनेक युवकांना की पूर्ण सैन्यात जाता जरी नाही आलं तरी टेरिटोरियल आर्मीमध्ये जरूर जा. सैन्यासारखंच ते आहे, त्यात काय फरक नाहीये, पण सैन्यापेक्षा बरेच वेगळे अनुभव मिळतात. जसं मग मी कारगिल युद्धाचं तुम्ही या काळामध्ये 99ला कारगिल युद्ध सुरू झालं. त्यावेळेला सुरुवातीला मला काही वाटलं नाही, पण ते आपला यश येईन आपल्याला तिथे. म्हणजे मे मध्ये सुरू झालं, मे एंड पर्यंत काही करू शकलो नाही. जून मध्ये गेलो आणि म्हणून मी व्हॉलेंटिअर केलं की युद्धामध्ये काम करण्यासाठी आणि मला घेण्यात आलं आणि मी परत कारगिल युद्धामध्ये जून जून 99ला मी एंटर केलं, जेव्हा पहिली चौकी कब्जा झाली म्हणजे टोरोलिंग. कारण कसं होतं की जो रस्ता आहे म्हणजे सोनमार्ग म्हणजे श्रीनगर मग सोनमार्ग मग झोजिला पास मधून आपण कारगिलला जातो, कारगिलहून तो रस्ता जातो लेहला. हा रस्ता तुटला होता कारण रस्त्याच्या उत्तरेला पाकिस्ताननी कब्जा केला होता. कब्जा नव्हता केला पण ते येऊन तिथे घुसले होते. हिवाळामध्ये बर्फामध्ये सगळं सैन्य मागे यायचं कारण तिथे राहणं विंटरमध्ये फार कठीण होतं. ह्यापूर्वी सगळं सैन्य एलओसीच्या मागे यायचं आणि उन्हाळा आल्यावर परत ते आपल्या पोस्टवर जायचं. पण ह्या वेळेला आपण मागे आल्यानंतर 99मध्ये पाकिस्तान गुपचूप घुसून तिथे नॉर्दर्न लाईट इन्फंट्री म्हणून त्यांची पुढचा दस्ता असतो ते घुसली आणि त्यांच्याबरोबर इरेग्युलर सुद्धा म्हणजे पाकिस्तान म्हणायचंय काय आमचे नाही आहेत, पण ते सैनिकच होते, इरेग्युलर सैनिक होते. जसं टेरिटोरियल आर्मी नॉर्दर्न लाईट ते आत घुसले होते आणि कब्जा केले होते मोठमोठ्या पोस्टवर. म्हणजे इथून पुढे जायला कठीण आहे. ह्याच्या अगोदर लक्षात ठेवा की 71च्या युद्धामध्ये पाकिस्तान कारगिलच्या वर होतं म्हणजे कारगिल शहर हे पाकिस्तानला दिसत होतं. तिथून बंबारी होत होती आणि 91ला 71ला आपल्या सैन्याने त्याचा कब्जा केला. कब्जा केल्यावर ते परत नाही दिला आपण पाकिस्तान. ते आपल्याकडे झालेली फार मोठी गोष्ट झाली होती 71च्या युद्धात. नाहीतर या कारगिल युद्धामध्ये 99च्या आपल्याला प्रचंड हानी पत्करावी लागली होती आणि तो कब्जा केला होता. पण आता युद्ध होते द्रासमध्ये. म्हणजे जसं तुम्ही हिमालय पार करता म्हणजे सोनमार्गहून वर येतात, झोजिलाची खिंड आहे त्याच्या पुढे जातात, तर पहिलं छोटं शहर आहे द्रास. तिथे आपली ती ब्रिगेड हेडक्वार्टर आहे आणि मुख्य लढाई तिथेच झाली. तिथपर्यंत पाकिस्तान सैन्याने कब्जा केला होता आणि मी अचानक तिथे गेलो आणि तिथे रुजू झालो. तिथे ब्रिगेडियर त्यावेळी नंतर लेफ्टनंट जनरल झाले
अमर ऑल कमांडिंग होते आणि मी तिथे गेल्यामुळे मला त्यांनी तिथे ठेवून घेतलं. नाही तर माझं काम होतं श्रीनगरहून कारगिल आणि पुढे अम्युनिशन पोचवायचं. आम्ही रोज रामबनहून अम्युनिशन घ्यायचो, श्रीनगरला सोडायचो आणि श्रीनगरहून आम्ही अम्युनिशन घेऊन पुन्हा कारगिल आणि या भागात बुत्सर भागात जाऊन आम्ही सप्लाय करायचो. ही रेस होते अम्युनिशन पोचायला, कारण वरती युद्ध चालू होतं, पण रसद जी आहे ती यायची जम्मूहून आधी रामबनला. रामबन हे एक मिलिटरी स्टेशन आहे तिथे, आणि तिकडून पुढे श्रीनगरला यायचं आणि सगळ्या सप्लाय जो होतो तो ह्या रोडवर होता. एकच रोड लिहिला होता, त्याच्यावर सप्लाय होता, तो कट झाला होता. आणि म्हणून दुसरा आता एक मार्ग झालाय, म्हणजे मनालीहून लेह मध्ये डायरेक्ट रूट झालेला आहे. पण त्यावेळेला तो तेवढा चांगला नव्हता आणि म्हणून भारतीय सैन्य अतिशय अडचणीत आलं. तर त्याच सोबत तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला की तुम्ही राजकारणात पदार्पण केलं आणि त्याच्यानंतर देखील तुम्ही अनेक काम केलं, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. राजकारणात राजीव गांधींमुळे मी आलो आणि त्याच्यामध्ये निवडून आलो. मधु दंडवते यांचा स्टालवर्ट समोर निवडून आल्यानंतर झपाट्याने कामाला लागलो. म्हणजे पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग केला, म्हणजे माधवराव शिंदेला घेऊन तिथे तो केला आणि तो अजूनपर्यंत झाला नाही. केला त्यावेळेला जाहीर सगळं झालं, पैसे पण आले, पण ते काय पुढच्या काळामध्ये ते काय योग्यपणे वापरलेलं नाही. आणि त्यानंतर मी सहकार क्षेत्रात भरीव काम केलं आणि असे अनेक गोष्टी आपले खासदार म्हणून जो करतो. आणि मुख्य म्हणजे टेक्नॉलॉजीचा प्रसार केला. म्हणजे त्या काळात एकच एसटीडी होता कुडाळला. कुडाळहून तुम्हाला बोलायला मिळायचं, पण नंतर माझ्या काळात 200 गावामध्ये एसटीडीची सोय, टी डॉट मशीन आणलं आणि त्यानंतर ती प्रगती होतच राहिली. आता कनेक्शन तुम्हाला माहिती आहे की आता मोबाईलमुळे आपण आता बोलतोय आणि सगळा विषय हा एक प्रचंड बदल झाला त्या काळात जेव्हा मी खासदार झालो. म्हणजे टेक्नॉलॉजीचा प्रसार आणि वापर सुरू झाला भारतात. आयटीचा प्रसार झाला आणि इंजिनिअरिंग कॉलेज बनत गेली, आपली मुलं इंजिनियर बनत गेली. टेक्नॉलॉजी भारतामध्ये टेक्नॉलॉजीचा प्रचंड प्रसार झाला हा, आणि त्यामुळे प्रसार झाल्यामुळे संपत्ती आली. आणि मोठा बदल जो झाला तो खौजा प्रकल्प आला. म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही बसलो होतो त्यावेळेला एक सरदारजी समोर होते, प्राईम मिनिस्टरच्या बाजूला कुणालाच माहित नव्हते कोण होते. आणि नरसिंहरावनी त्यांचं इंट्रोडक्शन केलं की मनमोहन सिंग आहेत भारताचे अर्थमंत्री. आणि त्यावेळेला त्यांचं भाषण झालं होतं आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला खटकल्या होत्या. काँग्रेसच्या सर्व खासदार नाराज झाले होते की एक वर्ल्ड बँकचा माणूस येऊन इथे फायनान्स मिनिस्टर होतो आणि अनाऊन्स करतो लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन. हा मुद्दा मुळात काँग्रेसच्या तत्वाच्या विरोधात होता आणि आमच्या शिकवणीच्या विरोधात होता. कारण समाजवादी बेस भारताचा इंदिरा गांधींनी पूर्णपणे आणला होता आणि त्याला छेद देऊन प्रायव्हेटायझेशन वगैरे करण्याचं जे सत्र आलं त्याचे चांगलेही परिणाम झाले, पण वाईट पण परिणाम फार झाले. कारण कसं असतं, राष्ट्र चालवायचं म्हणजे आर्थिक सुबत्ता हे एकमेव उद्दिष्ट नसते. कधी कधी आर्थिक सुबत्ता थांबवावीच लागते सामाजिक प्रगती घडवून आणण्यासाठी.
आणि हे तत्व कुठेतरी विसरलं गेलं. आणि त्यावेळेला मी पार्लमेंटमध्ये वगैरे अनेकदा बोललो की अमेरिकेने विजय मिळवला शीत युद्धामध्ये, म्हणून भारताला सुद्धा सगळंच बदलण्याचं काही कारण नाही. हा बदल जो आहे तो आपण हळूहळू केला पाहिजे, पण प्राधान्याने जे आपल्या घटनेच्या 38व्या कलम मध्ये आहे की आर्थिक ताकद मुठभर लोकांच्या हातात जाता नाही, केंद्रित होता नाही. आर्थिक ताकद ही प्रसार झाला पाहिजे, सामान्य माणसाला मिळाले पाहिजे. हा मूलभूत बदल त्यावेळेला राजकारणात, समाजकारणात आणि अर्थकारणात झाला. तर तो आमचा सत्तेवर असून सुद्धा सरकारबरोबर संघर्षाचे अनेक प्रसंग आले. तर आम्ही ह्या प्रत्येक विषयावर खाजगीकरण करताय, मग फायद्याचे सरकारी कंपन्यांना तुम्ही का विकताय, हा मूलभूत प्रश्न होता. आता तर ते विकतच गेले. जे रेल्वे विकली आहे, अगदी एअरलाइन्स विकले. फक्त सुदैवाने फायदा करणारे आपले तेलाच्या कंपन्या अजून पूर्णपणे विकल्या नाहीत, पण त्या आता डिफेन्सचं सगळंच विकलं गेलं. 42 ऑर्डिनन्स कंपन्या होत्या ज्या सैनिकांचे कपड्यापासून ते सैनिकांच्या हत्यारापर्यंत सगळं काय बनवायचं, आणि त्यात करप्शन कमी होतं. पण आता आपण सगळं काय बाहेर खाजगी कंपन्याकडून घेतो, परदेशी कंपन्याकडून घेतो. त्यात किती भानगडी झाल्या तुम्हाला माहितच आहे. म्हणून आर्थिक संपत्तीची जरूर वाढ झाली, पण भ्रष्टाचाराशी सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आणि काय नीतिमत्तेच्या आधारावर एक राष्ट्र जर उभं नाही तर त्यामध्ये राष्ट्राचा विध्वंस होतो, त्याचा अनुभव आहे. तर हा सगळा आर्थिक विषयावर आम्ही विरोध केला होता. पण एक गोष्ट त्यावेळेला मी जाणीवपूर्वक केली काही गोष्टीच्या. माझ्या पहिल्या भाषणामध्ये मी बोललो होतो की तारा राणी माहिती आहेत का, तर कोणालाच माहित नाही. कारण त्या महिला होत्या, योद्ध्या होत्या. जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा, महिला योद्धा जर असेल तर माझ्या गणतीत तारा राणीच आहे. मग मुलींना सैन्यात का घेत नाही, हा प्रश्न होता. मी अनेक लोकांशी भेटलो, पंतप्रधान वगैरे भेटलो आणि मुलींना सैन्यात घेण्याविषयी मागणी केली, आणि सुदैवाने त्या मागणी मान्य झाली आणि 92 पासून मुली सैन्यात यायला लागली. एक माझ्या गावाची पूनम सावंत सुद्धा आली. म्हणजे महिलांचा प्रगतीवर त्यावेळेला मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी भाग घेतला, मदत केली. आणि तो काळ महिलांचा ह्याचा होता, म्हणजे शक्तीचा होता. आणि सैन्यात मुली आल्या. आता एनडीएत सुद्धा प्रवेश आहे, आणि जवळ लवकरच ते कॉम्बॅटमध्ये सुद्धा मुली यायला लागतात. हा विषय फक्त मुलींना, स्त्रियांना नोकरी देण्याचा नाही आहे, पण महिलांचं स्टेटस समाजामध्ये वाढवण्याचं होतं. आणि ते वाढलं बऱ्याच. आज मुली काहीही करू शकतात. आणि त्यानंतर पंचायत राज विधेयक आले. आम्ही सगळ्यांनी मागणी केली की त्यात महिलांना 33% आरक्षण पाहिजे, तेही देण्यात आलं. म्हणून आता बऱ्याच सरपंच, नगर अध्यक्ष वगैरे महिला झालेल्या तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यात ते मूळ होतं. त्याच्यानंतर आणखी प्रगती होत गेली त्याच्यामध्ये. पोलिसांमध्ये महिलांना घेण्यात आलं, मिलिटरीमध्ये घेण्यात आलं. तर 91चं दशक जे आहे माझ्या काळातलं लोकसभेचं, एक फार प्रगतीशील आहे असं मला वाटतं. अन्नधान्याचं प्रोडक्शन वाढत गेलं आणि हे सगळ्या गोष्टी झाल्या. पण दुर्दैव त्यातनं असं काही शेतकरी आत्महत्या करायला सुरू केली. म्हणजे एकीकडे संपत्ती वाढली आहे, तर दुसरीकडे गरिबांचं
परिस्थिती बिघडत चालली आणि ते तत्व हे 91 पासून ह्या सर्वच सरकारने ह्या देशामध्ये राबवलेलं आहे असं मला प्राथमिक स्तरावर सांगता येईल. तर त्याचसोबत तुमचं असं देखील मत आहे, की जर ग्रामीण महाराष्ट्र किंवा ग्रामीण भारत सुधारला, जर तो समृद्ध झाला, तर भारताची प्रगती होईल आणि त्यासाठी देखील तुम्ही काम करता. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? हे मुख्यतः शेतकऱ्यांचा विषय आम्ही हातात घेतल्यावर मला लक्षात आलं की इनपुट कॉस्ट जो आहे, शेतीत घालणारा जो पैसा आहे तो जास्त वाढत गेला आणि त्या मनाने आपल्याला शेतकऱ्यांना रिटर्न्स मिळत नाहीत आणि म्हणून आत्महत्या होतात. असा मग कर्जबाजारी होतात शेतकरी, त्यातनं आत्महत्या होतात. आणि म्हणून आम्ही एक पायेकर गुरुजींकडनं शिकलो ते काय नैसर्गिक शेती म्हणून मी कृषी विज्ञान केंद्र चालवतोय आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात. हे पहिलं कृषी विज्ञान केंद्र होतं ज्यांनी नैसर्गिक शेतीचा प्रसार केला. तर ICAR आम्हाला म्हणायचं, वॉर्निंग द्यायची की हे तुम्हाला कुणी सांगितलं शिकवाय, डोंट डू इट. पण होता होता आम्ही पंतप्रधानाकडे गेलो, मोदी साहेबांकडे. मोदी साहेबांना सांगितलं, त्यांनी मग आपले सचिव राजीव यांनाही इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं. त्यावेळेला 7,000 लोकांचं शिबिर आम्ही घेतलं होतं शिर्डीला पायेकर गुरुजींचं. तर तिकडे ते आले आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी अभ्यास केला आणि रिपोर्ट दिला मोदी साहेबांना आणि नैसर्गिक शेती ही शासनाचं धोरण झालं. तर नैसर्गिक शेती हा आम्ही विषय मोठ्या प्रमाणात घेतला आणि मग आता महाराष्ट्र सरकारने ह्या वर्षी बरीच चालना दिलेली आहे. तर आमचं कृषी विज्ञान केंद्र हे जिल्ह्यामध्ये आत्माने सिलेक्ट केलेलं आहे हे नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारने कृषी विज्ञान केंद्रांना आणलेला आहे. तिथे आत्मा हा कार्यक्रम राबवत आहे. तर सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्माला कॉन्टॅक्ट करावं, KVKला कॉन्टॅक्ट करावं आणि परिवर्तन सगळं नैसर्गिक शेतीकडे करावं असं माझा पूर्णपणे स्ट्रॉंग आव्हान आहे. त्याचं कारण असं आहे की शेतीमधला खर्च कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या शेतामध्ये खतं निर्माण केली पाहिजे. नैसर्गिक शेतीमध्ये खत आपणच निर्माण करायचं, म्हणजे जसं जीवामृत निर्माण करायचं. जीवामृत हा आपण निर्माण करतो म्हणजे देशी गाईचा शेणा 10 किलो शेणामध्ये 10 लिटर गोमूत्र आणि 1 किलो काळा गूळ आणि बेसन 1 किलो असं मिक्स करायचं असतं. त्यातनं जीवामृत बनतं आणि नैसर्गिक खतं वापरायला सुरुवात सर्वांनीच केली पाहिजे. शेती करायला माझं आव्हान सर्व जनतेला आहे आणि त्यातून पहिलं तर रासायनिक खत नष्ट करा आणि रासायनिक खतांना हळूहळू सबसिडी पण नष्ट होणार आणि पुढे जाऊन तुम्ही कीटकनाशक वापरता त्यातले ते बंद करा आणि हे सगळं वापरता काय हर्बिसाइड वापरता तण मारायला, हे केमिकल बंद झालं पाहिजे शेतीकडे. हे माझं पूर्णपणे आमची चळवळ आहे, त्यात सर्वांनी सहभागी व्हावं हे मी विनंती करतो. कारण नैसर्गिक शेतीमुळे जवळजवळ 80% खर्च कमी होतो शेतीतला आणि आत्महत्येचं मूळ कारणही ते नष्ट होतं आणि उत्पादन सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढतं 3 वर्षांनी. शेत जमीन ही सार होत चाललेली आहे ऊसामुळे, ती बंद होऊन नैसर्गिक ऊस केला तर शेत जमीन संरक्षण होतं. हे अशा अनेक फायदे त्यातले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही समृद्ध आणि आनंदी गाव हा कार्यक्रम राबवत आहोत. समृद्ध आणि आनंदी गाव म्हणजे काय की गाव हा मूळ विकासाचं केंद्र झालं पाहिजे जसं गांधीजींनी सांगितलं. मग त्यात काय पाहिजे? 4 गोष्टी तर
प्रामुख्याने 3 म्हणजे एक गोष्ट आहे की आरोग्य. आता करोनामुळे तुम्ही बघितले का करोना झाला, कारण व्हिटॅमिन सी लोकांच्या शरीरातलं कमी झालं, कारण आपण काय खातोय ते विषारीच खातोय. त्यामुळे आरोग्यामध्ये पहिली गोष्ट नैसर्गिक शेतीचं उत्पादित पदार्थ खाल्ले पाहिजे. म्हणजे न्यूट्रिशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. जसं आता या वर्षी सुदैवाने युनायटेड नेशननी मिलेट्सचा इयर ऑफ मिलेट्स केलेला आहे. म्हणजे आपले ज्वारी, बाजरी, नाचणी याच्यावर आधारित आपलं अन्न असलं पाहिजे. माझ्या घरात मिलेट्सच आम्ही करतो. तांदूळ, अनपॉलिश तांदूळ बंद केला पाहिजे. त्याला आणि अनेक तांदूळ आम्ही लाल भात आहे, काळा भात आहे असे निर्माण केलेले आहेत आमच्या केविके मध्ये. असे आपल्याला सुधारणा आपल्या पीक पद्धतीमध्ये केली पाहिजे आणि आहारामध्ये केली पाहिजे. तुम्हाला जर डायबिटीज, कॅन्सर आणि याचा हार्ट अटॅक पासून वाचायचं असेल तर हे फार मोठं क्रांतिकारी पाऊल असणार आहे या देशाला. दुसरं आहार झाला, आरोग्य झालं. मग आरोग्यासाठी खेळ, क्रीडा हे स्पर्धेसाठी फक्त नाही तर प्रत्येकाने क्रीडामध्ये भाग घेतला पाहिजे. आता मी एका महोत्सवात मी स्पर्धा लावल्यात 30 ते 50 वर्षाच्या मधील स्त्रियांच्या 100 मीटर रेस. या सगळ्या का लावतोय की आतापर्यंत कसं आहे, मुलींनी क्रीडामध्ये भाग घेणं कमीच होतं. आता बऱ्यापैकी वाढलंय म्हणा काही स्पर्धेमध्ये, पण नॉर्मल नागरिकांचं क्रीडामध्ये भाग नसतो. मग व्यायाम आहे, योगा आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक आपलं कल्चर झालं पाहिजे. आपल्याला आरोग्याची संस्कृती भारतात निर्माण केली पाहिजे. हा पहिला विषय आहे. दुसरा विषय आहे उद्योग. प्रत्येक गावात एक उद्योग उभा राहिला पाहिजे, ते लोकांनीच करायचं आहे. तिसरी गोष्ट आहे स्वच्छता. चौथी आहे संस्कृती, पर्यावरण. या सगळ्या मॅटर मध्ये गावातल्या लोकांनी समोर येऊन, फक्त ग्रामपंचायतीने नाही, गावातल्या सर्व लोकांनी पुढे येऊन एक समृद्ध आणि आनंदी गाव बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. आणि सरकारची जी मदत लागेल ते तुम्ही घेतली पाहिजे. ह्या तत्वावर आम्ही आता एक पूर्ण मिशन चालवत आहोत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावा ही माझी विनंती आहे. त्या अशा प्रकारे आता अनेक गोष्टी सैन्यात मुलांनी जाण्यासाठी आम्ही प्रशिक्षण सैनिक स्कूल काढलेलं आहे. आणि आता सर्व सैनिक स्कूल महाराष्ट्रातल्या 38 सैनिक स्कूलचं युनियन आहे, मी त्याचा अध्यक्ष आहे. तर सैनिक स्कूलमध्ये ट्रेनिंग असं पाहिजे की फक्त आतापर्यंत काय होतं, ते लेखी परीक्षेचं ट्रेनिंग देत होते सैनिक स्कूल, ते बंद झालं पाहिजे. आणि तसा मी रिपोर्ट सरकारला दिलाय. कारण SSB 4-5 दिवसाचा SSB असते, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. त्याच्यामध्ये जर ट्रेनिंग असेल तर माणूस सिलेक्ट होईल. फक्त NDA मध्ये लागणारा SSC बोर्डाचं शिक्षण चालत नाही, ते फेल आहे, युजलेस आहे. सैनिक शाळेमध्ये तसं शिक्षण चालणार नाही. तर एक तर CBSE शिक्षण तुम्ही चालू करा, लगेच चालू करा. म्हणजे त्याला आता सरकारी यंत्रणेप्रमाणे SSC बोर्डातून CBSE करायला किती वर्ष लागतील मला माहित नाही, पण आम्ही CBSE सैनिक स्कूल करावा असं आता मागणी केलेली आहे. दुसरे मच्छीमारांचे विषय आहेत. किनारपट्टा उद्ध्वस्त होत चाललेला आहे. त्या किनारपट्ट्याला वाचवलं पाहिजे. त्याचा गाळ काढण्याचं आणि बंधारे बांधण्याचं काम प्रायोरिटी 1 वर झालं पाहिजे असं मी महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे. पण अजून महाराष्ट्र सरकारने योग्य ती दखल घेतलेली आहे. त्यांच्याकडे मी परत भेटून जाणार आहे. तर हा एक विषय. चौथा प्रश्न जो मला दिसतो की वन्य प्राण्यांना वाचवलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण वन्य प्राणी जेव्हा माणसाचे कर्दन काळ होतील, म्हणजे सर्व शेती उद्ध्वस्त करून जातील, तर काय करायचं ह्याच्यावर सरकारने काहीच विचार केला नाही. ते आता माझी एक स्ट्रगल आहे. आणि सर्वात मोठा विषय आहे की रोजगार कसा निर्माण होणार. आता मी काल महिलांचा कार्यक्रम केला हो, सावित्रीबाई फुले
तिथे बरेच प्रयत्न चांगले चालले आहेत. पण रोजगार मिळवण्यासाठी सरकार फार काय करू शकणार नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मुख्य रोजगाराचं केंद्र होते. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणाला माहिती नाही, काही लोकांना माहिती आहे. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं कॉम्प्युटरायझेशन कडे आपण IT कडे वळलो होतो 90च्या दशकामध्ये, तसं 20 2030 पर्यंत जे दशक आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. म्हणून त्याचा आम्ही शिवाजी मंदिर वगैरे यांच्यातर्फे प्रयत्न करत आहोत. तर हे आता सामाजिक स्तरावर आमचे प्रयत्न चालू आहेत. सोबत जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, की मुलांनी ॲटलीस्ट टेरिटोरियल आर्मीमध्ये देखील प्रवेश घ्यावा. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा? तर टेरिटोरियल आर्मी म्हणजे प्रादेशिक सेना हे आर्मीचा रिझर्व्ह फोर्स आहे. म्हणजे सैन्य लढतंय, कायम तैनात आहे. पण आपण एक सैन्य असं बनवलेलं आहे की फक्त युद्धामध्ये त्यांना घ्यायचं आहे. 2 महिने त्यांची प्रशिक्षण होतं आणि 10 महिने मुलं काही करू शकतात. यामध्ये सर्वांनी जॉईन व्हावं असं मला वाटतं. ज्यांना सैन्यामध्ये पूर्ण वेळ नाही तर पार्ट टाइम करायचा असेल तर त्याच्यामध्ये इंजिनियर्स असतील, ते रेग्युलर स्ट्रीम मधील मुलं असतील, BSc BA वाली, त्या सगळ्यांना ऑफिसर करण्यात येतं. सप्टेंबरमध्ये परीक्षा होते, तर त्याला अर्ज करावं. आणि प्रादेशिक सेनाने फार मोठं काम केलं. जसं आम्ही एक काम केलं की मी खासदार झाल्यावर आम्ही टेरिटोरियल आर्मी जॉईन केल्यावर आम्ही जवळजवळ 2,500 इक्वान ग्रुपच्या आतंकवाद्यांना आत्मसमर्पण करायला प्रवृत्त केलं. तर त्यांनी आत्मसमर्पण 95ला केलं आणि मग त्यांचे फार मोठी हानी होत होती. म्हणून आम्ही मागणी केली की यांना सैन्यात घ्यावं. जॉर्ज फर्नांडिसकडे केली आणि मग तो बराच विरोध झाला. आणि शेवटी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे बैठक झाली आणि त्यांनी एकच प्रश्न विचारला होता की हे दहशतवादी तुम्ही सैन्यात घेतात ते किती पळून जातील. मी म्हटलं जसं नॉर्मल सैनिक असतात आणि जे काय समजा पळून जात असतील सुट्टीवर, काही घरच्या कारणामुळे, तसंच कोणीतरी पळून जाईल. किती जाणार म्हणाले. म्हणजे 3-4 जातील. तर 8,000 मध्ये 3-4 तर काहीच नाहीये. मग ते सैन्य बनवण्याची ऑर्डर झाली. आता 8,000 काश्मीरी सैन्य बनवण्यात आलं. त्याला होम अँड हर्थ बटालियन्स म्हणतात. ते टेरिटोरियल आर्मीमध्ये आहे. आणि त्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं आहे की भारतीय सैन्याला अनेक आतंकवादी पकडून देण्यामध्ये, अनेक ठिकाणी इंटेलिजन्स मिळवून देण्यामध्ये त्यांनी मदत केली आहे. आणि म्हणून हा विषय कसा आहे, जसं सैन्यात सांगितलं जातं की टेररिस्ट हा काही शत्रू नाहीये. टेररिस्ट हा आपलाच नागरिक आहे, पण तो आपल्या विरोधात गेलेला आहे. आणि म्हणून बंदुकीच्या गोळींनी कधी काय आतंकवाद संपणार नाही, टेररिझम संपणार नाही. हे आर्मीचा फॉर्म्युला आहे. लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल की बंदुकीच्या गोळींनी तुम्हाला टेररिझम संपवता येत नाही, पण दिल और दिमाग जीत के, हृदय आणि मन जिंकून टेररिझम संपवता येतं. आणि ते सैन्याने केलेलं आहे. त्यांनी एक्सेस मध्ये कधी फोर्स वापरला नाही. त्यांनी लोकांना आपलंसं करण्याचा सुद्धा तितकाच प्रयत्न केलेला आहे. म्हणून भारतीय सैन्य दहशतवाद संपवण्यात प्रचंड यशस्वी झालाय. मग तुम्ही मिझोराम घ्या, नागालँड घ्या, आसाम घ्या, सर्व देशात टेररिझम, पंजाब घ्या, तमिळ टायगर घ्या, या सगळ्यांना मग फोर्सचा वापर करून प्रेमाने जिंकलेला आहे. आणि म्हणून आतंकवाद कायमचा संपलेला. बऱ्याच ठिकाणी आता जो काश्मीरमध्ये आहे तोही पुढच्या काळात संपवण्यात येईल अशी माझी खात्री आहे. आणि हे काम टेरिटोरियल आर्मी मोठ्या प्रमाणात करू शकते. म्हणून ते फार महत्वाचा रस्ता आहे. दुसरं टेरिटोरियल आर्मीने केलं आहे म्हणजे झाडं लावण्याचा कार्य. जवळजवळ 15 कोटी झाडं लावली आहेत. जैसलमेर सारख्या ठिकाणी वाळवंटात झाडं लावून तो सुपीक करून टाकला. आता तिथे
ऍग्रिकल्चर मोठ्या प्रमाणात चालतं. तर हिमाचलमध्ये, मध्य प्रदेश, दिल्ली, आसाम अशा ठिकाणी झाडं लावण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले आहे. महाराष्ट्र सरकार काय, तर राज्य सरकारने आणायचं असते ते टेरिटोरियल इकॉलॉजिकल टास्क. महाराष्ट्र सरकारने मी 20 वर्ष प्रयत्न करून एकच कंपनी औरंगाबादला आणलेली आहे. का 4 बटाने येत नाही? कारण त्याच्यात पैसे खायला मिळत नाही. ह्या इकॉलॉजिकल टास्क फोर्स कंपन्या आता 3 कंपन्या मंजूर करून घेतल्या आम्ही केंद्र शासनाकडे, पण महाराष्ट्र शासन अजून ते घ्यायला तयार नाही आणि अर्धा पैसा महाराष्ट्र शासनाचा असतो. तर परत मुनगंटीवारांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटून मी विनंती करणार आहे की या चालना द्या. औरंगाबादमध्ये त्या कंपनीने प्रचंड प्रमाण, मला वाटतं 20 लाख झाडं लावलेली आहेत आणि जगलेली आहेत. ते फक्त लावण्यावर नाही, मी आता यावर्षी 1 लाख लावली कुठे कुठे, पण आता जगतात तिथे बघणार कोण? हा प्रॉब्लेम आहे, तो आपण सर्वांनी केला पाहिजे. कारण पर्यावरणाचा प्रचंड धोका या जगाला आहे, भारताला. आणि पुढच्या काळात ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतू बदलले, किती विध्वंस झाला तुम्ही सगळे बघता. त्यामुळे झाडं हा ऑक्सिजन निर्माण करण्याचा आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड खेचून घेण्याचा एक सगळ्यात जास्त चांगला मार्ग आहे, तो आपण केला पाहिजे. आणि तिसरा एक आणखी विषय महत्वाचा आहे की रानटी जनावरांचा उपद्रव शेतकऱ्यांना जो होतोय, तो थांबवण्यासाठी जनावरांना अशा प्रकारे अन्नधान्याची व्यवस्था करावी लागणार आहे जंगलामध्ये की जनावरं खाली येणारच नाही. आणि त्याचबरोबर सोलर फेन्सिंग असेल किंवा माकडांचा उपद्रव आहे, तर माकडांना जसं कुत्र्यांना गावामधले स्टरलाइज करून हळूहळू ती संख्या कमी झालेली आहे शहरातली, त्याचप्रमाणे माकडाला आपल्याला ट्रीटमेंट करावा लागणार, एक मिशन मंकी घ्यावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात, ह्याकडे आम्ही काम करत आहोत. सर, त्याचसोबत तुम्ही विविध सामाजिक संस्थांवर देखील कार्यरत आहात, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हे सामाजिक संस्था ह्या उभ्या राहत गेल्या. मी माझ्याकडे गेले आणि आम्ही निर्माण केलं. माझ्या वडिलांनी शिवाजी मंदिर बनवलं, ती एक सामाजिक संस्था आहे, मोठ्या प्रमाणात काम करू शकते, करते. आणि अशा सरस्वती एज्युकेशन सोसायटी आहे, आम्ही तिचं नाव आता तारा राणी एज्युकेशन सोसायटी करायचं ठरवलेलं आहे. माझी आता सैनिक स्कूल आहे अंबोलीला आणि एक कृषी विज्ञान केंद्र आपण स्थापन केलं सिंधुदुर्गात, किर्लोस्कर यांचं गाव किर्लोस येथे. आणि ते प्रत्येक गावात जाऊन काम करत आहे. नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याचं मुख्य काम सध्या त्यांच्याकडे आलेलं आहे. नंतर कृषी महाविद्यालय आहे. आता आपल्या सैनिक पतसंस्था 19 ब्रँचेस आहे आता आणि मोठ्या प्रमाणात ती वाढत आहे. सैनिकांचे रिसॉर्ट आपण बनवले सिंधुदुर्ग बीचवर. तर अशा प्रकारे संस्थात्मक कामं मोठ्या प्रमाणात काजू सोसायटी आहे ते करण्याचं आमचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामध्ये जितके लोक बरोबर येतील, सहभागी करतील, तसं आता आम्ही शिवाजी मंदिर आणि सरस्वती तर्फे जवळजवळ 10 लाख रुपये स्कॉलरशिप ह्या वर्षी दिलेली, आणखी आम्ही देऊ. तर अशा अनेक गोष्टी ज्या हॉस्पिटल बांधत आहे सध्या सिंधुदुर्गला, तर आरोग्य सेवा निर्माण करते कुठली, तर आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि नॅचरोपॅथी आणि ॲलोपॅथी या सगळ्या लोकांचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर सध्या आपण सुरू करत आहोत. त्याला चालना देण्याचं उद्घाटन आता पुढच्या महिन्यात होईल 15 तारखेला. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी आपण करत आहे. सरकारची कामं, सरकारचे कार्यक्रम लोकांपर्यंत घेऊन जाणे हे एक दुसरं काम आहे. तर अशा प्रकारे सरकारचा विकासाचा पद्धत वेगळी आहे, पण लोकांनी आपला विकास करून घ्यावा.
आणि सरकारी कार्यक्रम जोडीला दिमतीला घ्यावे असा जो कन्सेप्ट आहे तो राबवण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न चालू आहे. धन्यवाद सर. तुम्ही खूप विविध विषयांवर आम्हाला मार्गदर्शन केलं. मग ते शेती असू दे, सैन्य असू दे, ग्रामीण विकास आहे, राजकारण, समाजसेवा अशा विविध विषयांवर तुम्ही ऑलरेडी काम केलेत आणि त्याच्यावर आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचसोबत 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीजमध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.